सो हॅलो एव्हरीवन. तर कालच आमचा 12th HSC बोर्ड्सचा रिझल्ट लागला, विच वॉज टोटली अनएक्सपेक्टेड. एक असं असतं की जेव्हा आपण पेपरवरून येतो, आपण एक प्रकारचे इव्हॅल्युएशन करत असतो की हां, मी एवढे मार्क्स राईट केले, मला एवढे पडतील. म्हणजे आपण असं नाही की जास्त तर कन्सिडर करत नाही का. माझी पण ती सवय होती, मी प्रत्येक पेपरवरनं आल्यावर मी लिटरली असे एवढे कॅल्क्युलेट करायचे की हां, एवढे पडू शकतात आणि आता एवढे इंटरनलचे मार्क्स ॲड जर केले तर कम्प्लिटली मी म्हणजे 70+ जाईन. मला एवढी मी एकदम डॅम शुअर होते की हां, मला 70+ तर बिनधास्त पडणार एनी हाऊ कोणत्याही कंडिशनमध्ये. आणि ते मी जे कन्सिडर केले ते मी एकदम कमीतले कमी मार्क्स घेऊन मी कन्सिडर केलेले की हां, पडतील 70+ तर सहज पडतील, बिनधास्त पडतील, ठीक आहे. बट गेस वॉट भाई, मी लिटरली जस्ट 10% लिटरली कमी आले त्याच्यामध्ये. एक वेळ मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीबद्दल मी मान्य करू शकते, ठीक आहे. फिजिक्स तर मला हार्डच गेला होता, फिजिक्सचं ठीक आहे. बट केमिस्ट्रीचं पण मला थोडंफार वाटतं, पण मग असू शकतो, आय डोंट नो. बट व्हॉट अबाउट मॅथ भाई, इट वॉज द ओनली वन पेपर जो मला सगळ्यात सोपा गेलेला मॅथ्सचा. इवन दॅन दॅट फिजिक्स आणि केमिस्ट्रीपेक्षा आय वॉज एक्सपेक्टिंग की काही 70+ तुम्ही मॅथला सहज पडू शकते, कारण मला खूप सोपा पेपर गेला मॅथ्सचा. लाईक सी, माझे 40 मार्क्स ऑल टुगेदर तेच 48 मार्क्स होता 80 आउट ऑफ, आणि त्याचे 20 जर ॲड केले तर मला 68 सहज पडायलाच पाहिजे एनी हाऊ कोणत्याही कंडिशनमध्ये. ते मला फक्त 50च्या रेंजमध्ये मार्क्स आहे, आणि जे मी अजिबात एक्सपेक्ट नाही केलेली. हे माझ्या एकदम एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर आहे. ठीक आहे, एक वेळ मी नाही मान्य करू शकत, ठीक आहे, पण म्हणून नाही जाणार बरोबर, ठीक आहे, एक वेळ असं. पण मग व्हॉट अबाउट इंग्लिश भाई, एक्सेप्टच नाही करणार की मला इंग्लिशला 60च्या रेंजमध्ये मार्क्स आहे. मी कोणत्याही कंडिशन असो, मान्य आहे ते सोपीचा क्वेश्चन होता, तिथे 2-3 मार्क्स गेले, ग्रामरमध्ये 2-3 गेले, रायटिंग स्किल्सला त्यांनी 5-1 मार्क्स घालवले माझे, नोवेलमध्ये 5 घालवले, पर्सनल रिस्पॉन्सला घालवले 2-3. मी 20 मार्क सोडून देते इंग्लिशमध्ये. 60 मार्क मला पडू शकता ना भाई, 60 मार्क. आणि त्यात जर 20 मार्क जर मी इंटरनलचे ॲड केले तर 80 मार्क मला सहज पडायला पाहिजे एनी हाऊ कोणत्याही कंडिशनमध्ये. दिस इज नॉट वॉट आय एक्सपेक्टेड भाई, दिस इज नॉट वॉट आय एक्सपेक्टेड. आणि आय थिंक दॅट की आय एम नॉट द ओनली वन की ज्यांच्यासोबत असं झाले. बिकॉज मी जेवढे काही स्क्रोल केले, जेवढे काही रिव्ह्यू बघितले, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की त्यांच्या एक्सपेक्टेशन्सनुसार 10% त्यांना कमीच पडलेलं आहे. अँड आय एम ऑल्सो वन ऑफ देम. आय जस्ट डोंट नो व्हॉट यू थिंक गाईज. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन, अँड जस्ट वी वॉन्ट जस्टिस गाईज. मला माहीत नाही, बट नक्की काहीतरी घोडा आहे, बिकॉज एवढे कमी तर नाही अजिबात.